कॉलबॅकचा एपिसोड संपलेला आहे आणि आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आजचा निकाल काय आहे. पंडित उल्हास बापट यांना मी विनंती करीन की त्यांनी मंचावर येऊन आजचा निकाल सांगावा. एक मिनिट. एक वेगळी रिक्वेस्ट अशी आहे की वैदेही आणि मुग्धा दोघींनी नेहमीप्रमाणे अतिशय सुरेख गायलंय आणि आम्हाला परत थोडंसं कन्फ्युज म्हणजे टाय झालंय त्यांचं. तर त्यांनी जर परत एक एक गाणं म्हटलं म्हणजे आम्हाला आवडलंय, खूप आवडलंय, म्हणून त्यांना अजून एक गाणं म्हणायची आम्ही विनंती करतोय. तर आम्हाला निर्णय करेक्ट देणं जास्त सुलभ होईल. जरूर. वैदेही मुग्धा या दोघी आता तुम्हाला दोघींना एक एक गाणं म्हणायचंय हा, आणि मग जजेस सांगतील की कोण पुढच्या फेरीत गेलंय म्हणून. ठीक आहे. तर कोण गाणार पहिलं? तू गाणार का तू गाणार? तू गाणार. तू गा. एक मिनिट, एक काम करूया, सुटूया. जास्तीची मेजॉरिटी तू गाणार पहिली. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट. मधुमागसी माझ्या सख्या परी मधुघट चिरिकामे पडती घरी. मधुमागसी माझ्या सख्या परी कुणी बाळसा जागसी का रे वाया. गुणी बाळसा जागसी का रे वाया. नीज रे नीज शिवराया. गुणी बाळसा जागसी का रे वाया. दोन्ही गाणी झालेली आहेत आणि मला असं वाटतं की आता परीक्षक आपल्या निर्णयापर्यंत पोहोचलेले असतील. तर मी पुन्हा एकदा विनंती करते आजच्या मान्यवरांना की त्यांनी मंचावरती यावं आणि आजच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करावा. उल्हासजी, आजच्या स्पर्धेबद्दल काय मत आहे आपलं? ही मालिका सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून बघतोय, सगळी मुलं लहान आहेत, निरागस निष्पाप आहेत. त्यामुळे ते बोलतायत, कधी कधी त्यांच्या वयापेक्षा थोडंसं जास्त बोलतायत, पण ते ठीक आहे, आपण ते आत्ता एन्जॉय करतो. पण मला काय असं वाटतं माहिती आहे का, अनुभव असा आहे की लहानपणी लहान आहे म्हणून केलेलं कौतुक तसंच करत राहिलो तर पुढे ती सवय होऊन जाते. पण एकदा ती त्यांना सवय लागली की मीच येणार पहिला, मीच येणार पहिला, त्या दोन गोष्टी होतात. आले पहिले तर आनंदच आहे, पण इनकेस काही कारणामुळे दुसरा मुलगा एखादा पहिला आला किंवा दुसरी मुलगी, तर तेव्हा त्याला जे वाईट वाटेल ते त्याला सहन करण्याची पण ताकद पाहिजे. दुसरं सत्य मला असं वाटतं की आपण जेव्हा इथे स्टेजवर येतो ना, तेव्हा आई वडील बहीण भाऊ नवरा बायको गुरु हितचिंतक मित्र मैत्रीण आपलं कोणीही नसतं, फक्त तुम्ही आणि श्रोतृवर्ग, हे दोनच गोष्टी असतात. मुलांना गुरूंनी काय पालकांनी काय पहिल्यापासून असे संस्कार, हा पण एक संस्काराचाच भाग येतो की मी प्रयत्न करीन, पहिला येण्याचा मी प्रयत्न करीन. ह्या बाबतीत मला नाटकाचा एक शब्द खूप आवडतो. नाटकाचा नेहमी प्रयोग असतो बघ, नाटकाचा नेहमी प्रयोग असतो. तर आपल्याही प्रोफेशनमध्ये हा प्रयोगच आहे. आज वाजवलेला यमन उद्या वेगळाच होणार आहे. पाठ केलेलं नसलं तर ते नक्कीच वेगळं वाजेल, नाही का? तसं ह्या मुलांना आत्तापासूनच आपण असं घडवलं पाहिजे की तुम्ही करा, प्रयत्न 100% करा. मनात ईर्ष्या जरूर बाळगा की ही स्पर्धा मी नक्की जिंकीन, पण आपल्याला माहीत नाही शेजारचा मुलगा किंवा मुलगी त्यांचा किती अभ्यास आहे, त्यांच्यावर किती गुरूंचे सहकार आहे. त्यामुळे नुसतं सेफ साईड राहण्यासाठी नाही, पण आपल्या मनाची घडण तशी व्हावी की मी प्रयत्न नक्की करीन. हे मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की या बाबतीत. दुसरं एक खूप महत्त्वाचं असं मुद्दा असा आहे, खऱ्या सुराची आणि खरा रियाज करायचा असेल तर तानपुऱ्यावर करावा. आपली जी बैठक असते तानपुऱ्याची, आपल्या कानाजवळ दांड येते, त्यातनं अतिशय सुरेख मिळवलेला तानपुरातनं शेवटच्या तारेतनं जेव्हा गंधार येतो आणि तो जो साक्षात
तो जो सुराचा आनंद मिळतो तो अद्वितीय, तो आपण कधीही वर्णन करू शकत नाही. तर हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांनी याचा नीट विचार करा आणि त्याच्यामुळेच त्यांचे सूर इतके पक्के होतील मुलांचे की पुढे कधी अडचण येणार नाही. मला वाटतं उल्हासजींनी जे सांगितलं ते सगळ्या पालकांनी नक्की लक्षात घ्यावी ही गोष्ट, कारण हे अनुभवाचे बोल आहे त्यांच्या. आजचा आता निकाल उल्हासजी. कोणीतरी पुढे जाणार आहे, कोणीतरी थांबणार आहे. कोणीच मनावर घेऊ नका, पण जे आले नाहीत त्यांनी नक्की मनावर घ्या आणि त्यांनी जास्त रियाज करा, जास्त प्रॅक्टिस करून पुढे जा. मला असं वाटतं की वैदेही आणि मयुरी ह्या दोघी जणी पुढे जातात. क्या बात है. वैदेही कॉंग्रॅच्युलेशन्स, मयुरी कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि मुग्धा आणि श्रीधर या दोघं जण. थँक्यू व्हेरी मच श्रीधर, मुग्धा. पुन्हा एकदा कॉलबॅकमध्ये तुम्हाला दोघांना बघून खूप बरं वाटलं आणि आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या फ्युचरसाठी. हां, मयुरी आणि वैदेही, तुम्हाला आता आपली भेट होणार आहे पुढच्या फेरीत. आणि उल्हासजी, आता परत आग्रह की कार्यक्रमाची सांगता तुम्ही करावी. ओ ठीक आहे. मी सर्वांच्या आवडतं असं वसंतराव देशपांडेंचं तेजो निधी लोह गेलो कट्यार क्या बात है, ते वाजव. क्या बात है. Sa-re-ga-ma-pa
ऐक्य